हालेलुया. आपण प्रार्थना करूया. प्रवेश केला त्यावेळेस आपण संत सावित्रीच्या आगमन आणि परमेश्वराची परमेश्वर तुमच्या वचनाचा मी प्रत्येकांना सांगितलं प्रार्थना शिक्षण नावाने करतो. हालेलुया. तर आपण नीती सूत्रामध्ये ना 7 ते 1 पासून आपण असं वचन वाचूया की परमेश्वर आपल्या मुलाबाळांना कशा प्रकारे मार्गदर्शन करतो किंवा शिकवतो की आपली मुलं कशी असली पाहिजे आणि मुलांनी आपल्या आई वडिलांबरोबर कसं राहायला पाहिजे. नेहमी मुलांसाठी ना आई वडील क्षमाशील असतात पण मुलं आई वडिलांना क्षमा करतात. जी समाज कसा आहे ते आपल्याला एक शिकायचं की देवाने आपल्या सगळ्यांना चांगली बुद्धी, चांगलं शिक्षण, चांगला अनुभव, चांगला मार्ग दिलाय. तर आपण या वचनाद्वारे शिकूया. त्यासाठी माणसाला आळसपणा आणि खोटापणा. आता आळस असल्यानंतर खोटं बोल मला काम करायचं नाही त्याला काम करतात. हालेलुया. पण तसं हालेलुया. मला कामं दिली ना जुई पडायला मोकळा पडायला मोकळा असतो बट काय आणि खोटं काय बोलणार माहितीये का ते मोकळ्याच्या झाडाखाली जुईच्या झाडाखाली बसणार कुठे गेला बाबासाठी नाही इकडेच आहे आणि मग खाली बसून राहणार. हालेलुया. आणि जेव्हा एवढं सुद्धा एवढी जुई निघणार हालेलुया किंवा मोगरा निघणार हालेलुया. कारण मला याचा इंटरेस्ट नव्हता. हालेलुया. एखाद्या माणसाला कोणत्या गोष्टीचा इंटरेस्ट असते तेव्हा त्याला त्याच्यात मन लागते पण त्या विषयी इंटरेस्ट या झाडाला पाणी देण्यासाठी इंटरेस्ट होतो. हालेलुया. इकडे येऊन पाणी द्यायचं. हालेलुया. तर एकही शिक्षण आहे तर आपल्याला त्याची समज होती की तो पैसा जे कमावत होते तो कमावून आपल्यासाठीच होता दुसऱ्यांसाठी नाही. ही रात्री 2ला उठून ते मोगरा काढायला यायचे आणि मी मस्त झोपायचं. ताप आला नसेल ताप आला करायचं. कारण हे शास्त्र तसंच आहे की खोटापणा आल्यानंतर तो खोटाच बोलतो तरी मला बोलत नाही होणार की माझं पाप मी तुमच्या समोर मग काय करायचं माहितीये आला ना त्या अंगावर चादर घालून झोपायचं. मग आवाज आला बाहेरूनच कधी घालून झोपणार. दरवाजाचा आवाज ऐकला का परत सुरू झालं. म्हणजे हे परिणाम माझ्याकडे द्या लक्षात ठेवा. 1 वर्ष मला असा डोक्याला पांढरं आहे ना काळा करायला गेला ना मी बघ सांगतो मला बसवलेलं नाही की नाही. एक मीची आठवण आहे ते हालेलुया. तर त्यावेळेला ते मी काळं केलं ते माझं काळं झालं 4 दिवस हॉस्पिटल. तो गुरुवारचा दिवस होता आणि मी तिकडे प्रार्थना नसेल म्हणजे त्याच्यात जाऊन प्रार्थना करायचं आणि अचानक तिथून उतरलो खाली आला. गुरुवारचा दिवस आणि प्रवचन देण्यासाठी होतो. हालेलुया. प्रवचन द्यायला आलो होते वेदीवर लागला खरंच तापाना. तर त्यामधून मी घरामध्ये आलो तुमच्याला मला 1 कप चहा दे. चहा म्हणून मला दिला. इथं तरी काय नाही 3 ब्लँकेट अंगावर होती तुम्ही आणतो बसली काय कुठून आली एवढी थंडी. हालेलुया. तेव्हा माझ्या पेशी कमी झाली 60% पेशी 150 तर मिळली पाहिजे. हालेलुया. तो आहे ना आपल्या जिंदगीचा पहिला आणि शेवट येशू. म्हणून जिंदगी जगा ते येशूसाठी जगा ही कोणासाठी जगू नका. लाईफ जीवाय. तर त्यावेळेला आठवण आली आई बापाची आदर्श बरोबर सगळे आला. तेव्हा मला आठवण आली की त्यावेळेला मी आई बाबाला खोटं बोललो ताप आला असं सांगून कुडकुडत होता. आता मला कुडकुड्या आला बरोबर. तेव्हा समज आले की असं परिणाम होते का. पापाचं वेतन मरण नंतर होते. हालेलुया.
पहिला माणूस पाप करतो त्याला काय वाटत नाही, त्याला वाटतं मी मस्त केलं, आता माझ्या हातात सगळं आहे. नाही नाही, त्याचा परिणाम शेवटला फार कठीण परिस्थिती आहे. म्हणजे काय करायचं माहिती का, त्या लहान असताना हे मोगरा फुलाला यायची ना, थोडा चहा ठेवायचं त्या थंडीला. जेव्हा आला तर गरम गरम चहा पिल्यावर बरं वाटतं. मग ते काय करायचे, 2ला गेले ना 5 वाजता परत यायचे मोगरा फुल. चहा प्यायला गेला की चहा नुसतं पाण्याचा, अरे पहिला चहा चांगला ना, आता कसा जेवढा पेला चहाचा घेईल ना तेवढाच पाणी टाकून द्यायचा. तर चहा प्यायला गेलं तर त्या लोकांना चहा असेल, तुम्हाला असेल तू चहा पिला, मी कुठे चहा पिला, तू उठलाच नाही. कारण ते खोटंपणा हे शास्त्रात लिहिलेलं आता सगळं माहिती आहे, किंवा 944 काय असते. तर ते कसं नाही, तू चहा पिला असेल, नाही ना पिला, मी आता उठलायच. म्हणजे केवढा माणसामध्ये खोटापणाचा एक स्वभाव असतो, भरपूर असतो. बघितलं मी अर्धे नेहमी लोकांना सांगतो, जगातला पहिला हा पिली, मला माहित नाही तर मी जाऊ नका. ते झालं हळदी. दुसऱ्या टायमाला परत चहा पिला. चहा पिल्याने त्याच्यात साखर लागलेलं गोटा, तरी पण दुधाचा चहा थोडा जाड होता ना, मग पाणी म्हणजे पातळ झाला. म्हणजे पातळ कसं झाला, तेवढा हुशार आहे शैतान ना. हळदी शैतान जेव्हा खाना खातो ना, तो करून खातो ना. देव जेव्हा खाना देतो ना, तो उपास खातो. असं असतं, देवाला धन्यवाद देतो. हळदी. मग अशा परिस्थितीत ते विषय निघाले. हळदी असं करता करता आम्हाला तर भरपूर लहान टिकायचं, असा का वाचतो. हळदी कारण पहिला लहान असताना अशी सवय दिलेली होती की पाहिजे ते खायला द्यायचं, खाण्याची सवय लागली. त्याच्यानंतर कसं मिळायचं बंद झालं तर चोरी करावं लागलं. आजच्या जीवनामध्ये आपल्या मुलांमध्ये तोच पहिला प्रश्न. मुलांना जर चांगलं तुम्ही येतात खायला, त्यांना खाणं बंद केलं तर चोरी करायला लागतं, आणि ते चोरी त्याच्यातला अशी परिस्थिती. मग काय करायचा, खेळायला जायचा, वगैरे यायचा. संध्याकाळी परत वाडीतून आले, हळदी मला बघायला यायचं. डोक्याला हात लावती, त्याला इकडे हात लावती, ताप आहे, आमचा इथे थंड आहे. मग काय सांगते, ताप आलायचं. तर काय करणार माहिती का, ते गेले ना म्हणजे उठणार का जाणार. एक दिवस मस्त दाताळीचा आंबट तिकडे आईने भाजी करून मला कलिरी आणून दिली. अरे कलिरी कोण पिणार, हळदी आणून. आता काय करू, हे गेले का बघते कुठे आहेत ते. हा गेले. आई दाताना हात म्हणून जायची ना, पुढे जाऊ नको, इकडेच राहा. आईचं प्रेम तुम्हाला माहिती जास्त असतं. हळदी मुलांच्या बाबतीत हळदी. आई गेली, 10-15 मिनिटं पाठ किती कोणी येत नाही. उठला दुपारच्या टायमाला, गेला ना मस्त आंबट तिथं पोट भरून जेवला. जेवण झाले त्या संध्याकाळी आले, बाबा जेवण संपले कसं. तो सांगते जेवलं का तू, मी पुढे जेवलाय, तुम्ही जेवण केलं कसं. मला काय माहिती, जीभीवर दिसलं, जीभ दाखव, मग जीभ दाखवली. त्यासाठी काय सगळं जीभीवर आहे, कसा मी काय खाल्लं असेल तेव्हा हा प्रश्न असा. छोट्यापणाचं जीवन असं आहे, मी तुम्हाला सांगतो की आताच्या काळात मुलांना तरी खूप खायला प्यायला लागले, पण त्या टायमाला खाण्याची पण कठीण परिस्थिती. तांदळाच्या एक ग्लास मोजून द्यायची, तुझे 14 ते मला पण 14 द्यायची. रेशनचा सामान आला तर एकमेकांना, तशी कंडिशन होती त्या काळातली. आता तर पोरांना तेवढं काही मुश्किल नाही, पण पाप जास्त होतं. तर अशी परिस्थिती मधून दिवस काढत
म्हणून त्यात म्हटलेलं आहे, आप कमाई आणि बाप कमाईमध्ये फरक आहे. बापांचा पैसा मुलांना उडवायण्यासाठी खूप काही परवडत, पण जेव्हा तो आप कमाई करतो तेव्हा त्याला वाटते की आता एक एक पैशाने काय काय करत. बरोबर. त्याच्यानंतर मी एक शिक्षण घेतलं, अनुभव घेतले, आणि तशी अनुभव घेता 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 कुठे चांगलं कुठे वाईट, कुठे चांगलं कुठे वाईट, आणि जागेवर सोडलंय. असं करता करता त्या स्वर्गीय बापाचं प्रेम माझ्यात आलं. अध्यात्मिक गोष्टीत वाढते. तर आज मला माहिती आहे की माझं खाणं कमी आहे, परंतु लोकांना मी खाणं जास्त, गरजवंतांना मदत जास्त. कारण त्या बापाने मला जे शिक्षण दिलं, त्या आईने शिक्षण दिलं, त्या आईचं शिक्षण काय होतं, तिला कोणीतरी खायला दिलं ना तर ते 7 भावाला बरोबर वाटून दिलं, स्वतः नाही खाणं. तू खा गेला नाही, तुम्ही खाला मी खाला, एकच शब्द तिथं करायचा. आणि अशा परिस्थिती गुण आमच्या डोक्यामध्ये आहेत ना, आमच्या फॅमिलीमध्ये तेच आहे. एकमेकांमध्ये आमच्यामध्ये हे होते आहे की काही असलं तर सगळ्यांनी वाटून खायचंच. वृत्ती म्हणावी. कारण त्यावेळेला आई नेहमी आम्हाला काय सांगायचं, एक ती 7 जणांनी खाल्ली. जुनी म्हाताऱ्या माणसाचं थोडं शिक्षण घ्या, आताचं शिक्षण घेऊन आता थोडेसे म्हातारे लोक असतात ना, त्यांच्याकडे जाऊन बसा, तुमचं पुढचं लाईफ कसं होतं, त्या काळामध्ये कसं जीवन होतं, आजच्या काळामध्ये कसं जीवन आहे. आजच्या काळातल्या काही स्टोऱ्या सांगतील ना, त्या जुन्या काळातल्या स्टोऱ्या सांगतील. ते आताचं हे राज्य आहे ते बरोबर नाही. त्या काळात आमच्या काळात सुखी होती, पण या काळात मनुष्य सुखी नाही, गोष्टीच आहे. अगदी. कारण 99% या जगात मोह वाढलेले, म्हणून मनुष्य समाधानी. अगदी. आजचा काळ जो आहे तो आपल्याला समाधानी पाहिजे. आणि समाधान कशामध्ये, जी मुलं आई बापाच्या आज्ञात, नियमात, वचनात, शिक्षणात चालतात, ती देवाच्या शिक्षणात चालतात. कारण ते शिक्षण आई बापापासूनच आपल्याला मिळते, हे परमेश्वरचं शिक्षण, आणि तिथून आपल्याला चांगले गुण शिकायला. पण जर आपल्या काळात बघितलं तर 99% मनुष्य खोटं बोलतो, 1% माणूस स्वार्थी पद्धतीने ठरवतो, ते त्याला काय पाहिजे म्हणून तो प्रीतीत राहतो. तर आपण काय शिकायचं, पहिला मुद्दा बघायचं की देवाने आपल्यासाठी कोणतं शिक्षण दिलं. जरा पुढचं वचन घे, माझ्या मुला जर तू आपल्या शेजाऱ्याला त्यासाठी शेजाऱ्याला जामीन राहिलास, तू फडक्यासाठी तू हाताला हात दिलास, त्यासाठी तू आपल्या तोंडच्या वचनाला गुंतले आहे. आता आपण गुंततो कुठे ते पहिलं तरी बोलून जातो, पण नंतर आपण बुद्धीत आणत नाही. हल्ली परमेश्वर आपल्याला खूप शिक्षण देतो, ज्ञान देतो, बुद्धी देतो, वापर देतो. काही शिक्षणामध्ये आपण मागे असतो, पण शिक्षण मेन आहे आई बापावरून शिकायला मिळतं. ना बाप जसा ना फळावरून झाडाची ओळख. कारण बाप जर चांगलं राहिलं असेल तर मुलं पण ती चांगली राहत असतात आणि चांगली बनतात. सगळ्याच बाबतीत तसं नाही. नवामध्ये बघा, तर शिष्य विचारलं कोणाच्या पापामुळे, याच्या किंवा याच्या आई बापा, सगळ्याच पाप होते असं नाही, सगळं पापामुळेच घडते असं पण नाही. तर काही शिस्त आणि काही शिक्षण जे आहे, नियम आहेत, ते आपल्याला स्वतःला पण ऍडजस्टमेंट. तर पश्चाताप ही शक्ती आहे. आपण कोणाबरोबर झालेलं, कोणाबरोबर राहतो, कोणाबरोबर नाही राहत, आणि कोणाबरोबर चालतो, कोणाबरोबर चालत नाही. तर आध्यात्मिक शिक्षण आहे की नेहमी महत्वाचं आहे की आपण पहिले शिक्षण घेताना की माझ्या जीवनात पाप किती आहे, पुण्य किती आहे, पवित्रता किती आहे, ते पहिले शिका. आपल्याला स्वतःला शिकायचं आहे की माझ्यातून आता आपण मोठा व्यवहार करणार की 20 बोला, खोटं बोलून कोणता उद्योग किंवा कुठला धंदा नसते. म्हटलं तर ठीक आहे, नाही एवढंच बोला, कारण त्याच्यामुळे आपलं नुकसान होत.
असत्यामधून आपले फायदे होतात. आता तुम्ही विचार करा की त्या वेळेला मी काम करायला कंटाळा, त्यामुळे मला किती खोटं बोलायला लागायचं. कोणताही मनुष्य आई बापाच्या विरोधात जातो जिंदगीवर कधी सुखी नसतो, लक्षात ठेव. त्याला शेवटपर्यंत त्याची आठवण आहे आणि गेल्यावर जास्त आठवण येते ना, लक्षात ठेव. आता मी माझ्या आई वडिलांच्या आज्ञेत राहिलो, कधी राहिलो, जेव्हा माझ्यावर जबाबदारी. आमच्या आई तिकडे निंदन काढायला वाढीमध्ये निधन करायला लागली, तेव्हा ती काय सांगितली नाही, एवढी मोठी मुलं झाली आहेत, काय काम नाही. कारण पहिला आमचा दारूचा धंदा म्हणजे शापाचा धंदा. तो पश्चाताप केल्यानं सुटला असेल तर ठीक आहे, नंतर काही वर्षानंतर ते शाप लागल्याने झाला, ते सगळं भरलेलं आहे ना, ते सगळं माणसाच्या अंगात करावं. त्याला फक्त पश्चातापच करत राहायचं, बाबा मी एवढं चुकलेलो होतो, मी केलं पाप. आणि नंतर मी थोडी सुधारणा केली की दारू खाट बनवायचं, नफरत भरपूर नव्हतं. आणि परिणाम त्यामुळे आम्हाला खूप मुश्किल आहे. फार गरीबी म्हणजे खायची मारामारी, पेज मिळायला मारामारी, एवढी परिस्थिती आहे. पण नंतर निर्णय घेतला की नाही, मलाच काय करणार. मी 1 रुपयाचं काम नाही. कधी घरून चहा आणून द्यायचं, त्यांना चहा देईल, पाणी आणून द्यायचं, पाणी देईल, असे तिकडे वाढी देऊन ते बाकी सगळे काम भेटून मीच नाही करत. एक दिवस या वाडीमध्ये असताना आई रडायला लागली. जेवढी मोठी मुलं झाली आहेत, आता कुठून आणू आपण, जरा संसार आहे, काय काय करू, प्रश्न हा कधी झाला. मी इकडे वर बघितलं, प्रार्थना केली की प्रभू ईश्वर काय सांगलं, माझ्या मात्र काय सांगितलं, तू पण कोणाशी तरी आई जाईल, माझी आई रडते कशी, मला बाहेर जायचं. आणि खरं सांगतो तुम्हाला मी की जेवढं सुख खातो तेवढं मनुष्य दुःख खातो, आणि जेवढं दुःख खातो तेवढं सुख खातो. कष्ट मेहनत करत गेलो तो पहिल्या दिवसात. आमच्या आईवडिलांना माहिती ना तरी बाहेर, आमच्या गावातला जो माणूस होता त्याने सांगितलं तुमचा पोरगा बाहेर. बाबा त्याला हसला, बाहेर जाईल असं. तुम्ही मला सांगितलं मी मनाने काम करतो, बोलून कामं नाही करत. मला जे चांगलं दिसते ते करतो, चुकत नाही. ते पैसे घेतले, काढले, कर्ज काढलं आणि बाहेर गेलो, तिकीट काढलं, तिकीट आलं. तर तिकीट आलं तरी घरी सांगून होतो मी बाहेर जाईल तेव्हाच घरी सांगेल, कारण त्या वेळेला बाहेर गेली मी परत यायची. काम गरमी जास्त आहे आणि तिकडे कामं केली नाही, तर तिकडे कसं, इकडे आपल्या घरी काम करणाऱ्याला पाणीने चहा तरी केली, तिकडे बाहेर देशात तसं कोण कोणाला विचारायला नाही. समजलं असं आहे, बाहेरचा पैसा आपण कष्टात. तर बाबाने सांगितलं कुठून आणतो. बाबाच्या मनात एक शंका निर्माण झाली, चोरीचे पैसे नाही आणले, पैसे बाबाला सांगितलं असं काहीतरी मदत केली, मग असं करून ते हैराण झाले आणि निर्णयच घेतला जे करेल ते आई बापासाठी. आणि शेवट गेल्यानंतर पहिल्या दिवशी माती चोपली आणि गरमी एवढी ना, पण जे आपले असते त्यांनी सोड्याची बाटली बघते, एवढा घाम होण्याचा टिकाव लागला नाही. पण त्या परमेश्वराने ज्या आई वडिलांच्या आज्ञांचं पालन करण्यासाठी निघालो, तेवढी कष्ट आणि भविष्यात एवढी दुःख आली की कधी काम केलं जाईल कशी कामं करावी. रेती कानात घुसली, रेतीवर झोपली. रात्रीच्या टायमाला पोलीस आली,
उभून आले ना अशा परिस्थिती की बापरे बापरे तिथे बघूच नका अशी हालत त्या जंगलामध्ये येऊन टाकली. जंगलात कार्यक्रम आलं कोण नाही, घर नाही, नात नाही, काय राहायला जागा नाही. अशा परिस्थितीने कसे तरी करून 5 महिने तरी काम केलं. तुझं काम संपलं. पाणी कसं माहिती टंकीचं पाणी अख्खा म्हणजे हिंदुदाचा चहापेक्षा तो पांढरा असेल कलर असेल केसर टाकलेलं तसा पाणी तोच प्यायचा. अशी कंडिशन सुरू झाली ना जबाबदारी आहे ते करणं भाग आहे. आई बाबाचा आदर्श करणं गरजेचं नाही. आपलं जे निघालं ते थांबून पाहिजे नाही. आपलं लहान घातलं मागे देवाच्या राज्यात पाणी पिऊन एका बाजूला पोट आलं. तर त्या टाइमला मला कोंबडीचं मटण खाल्लं ना तर मला इकडेच ऍप्टिंगचा त्रास होतो. तर डॉक्टरकडे गेला. डॉक्टर सांगते ऍप्रेंटिसाइड 7 गोळ्या दिल्या. दिवसाला आता बाहेर चालणार गेला तर 1 दिवस लेटर यायचं. तर तिकडे लांब भरपूर 600 किलोमीटरवर जायचं. 7 तास प्रवास करायचा. तिकडे मला जायचं लेटर आणून अर्धी तर तिथे परिस्थिती कशी आली. मग कोंबडीचं मटण खायला जे पोटा दुखायला लागलं ना 7 गोळ्या खाऊन टाक काय व्हायचं की बरी. एक खाली 2 खाली असं करता करता सगळं. आणि तो त्या दिवसापासून डायबिटीसचा आजार कुठे गेला त्यात पत्ताच नाही. आणि लेटर घेऊन आला आणि विचार केला तेव्हा कंडिशन झाली. 15 दिवस पोटात दुखायचं. 15 दिवस कुठलंच खाणं खाता येत नाही. लहान खाली का पोटात दुखायचं जमीन लोळायचं. 15 दिवस काम 15 असं करून करून किती वर्ष त्याची सगळी 9 वर्षपर्यंत. आणि शेवटला निर्णय घेतला की पहिल्या 4 वर्षाला नंतर 11 महिन्यानंतर सोडूनच की आपल्याला नाका पैसा कमावा तिकडे थोडाफार पैसा हे करता आला तेवढेच आम्ही त्याच्यात थोडस झाल्यानंतर सगळं मुश्किल आली. तर बघा जेव्हा तुम्ही एखाद्या घराची जबाबदारी कोणत्या व्यक्तीची जबाबदारी कुटुंबाची हर एक गोष्टीची जबाबदारी येईल तेव्हा तुमच्या डोक्यावर टेन्शन. कारण मग ते 16-24 मध्ये दिले माझ्या मागे यायचं असेल तर स्वतःचं वधस्तंभ उचल आणि मला अनुसर. म्हणजे देवाच्या मागे जर जायचं असेल तुम्हाला तर देवाच्या नियमानुसार चालणं गरजेचं. आणि अशाच परिस्थितीमध्ये अशी दिवस काढून मला एक सवय झाली सहन करायची. आणि सगळ्या कुटुंबासाठी केलं. सगळं केलं नंतर एक दिवस छाती पुढं दुखत होता. मग ताबडतोब शिवमध्ये गेला. मला प्रार्थनेचा भरपूर इंटरेस्ट. तिथेच नावाने हात माझे छातीखाली तुला पवित्र मलाच काय माहिती. माझ्या नावाची दुसरी होती फोटो पण होती. दुसरे आहे ते काही घेऊन आले. परमेश्वर मला बरं करता आम्ही आणि निर्णय घेतला येतो. नंतर बस सगळं गेला भुका आहे ते खायला लागलं. नाशामध्ये होतो प्रार्थना सोडल्यानंतर. मग बघा प्रार्थना सोडतात तेव्हा नाशात झाला. प्रार्थनेमध्ये ऐकतपर्यंत काय होत नाही. चान्स मग आणि बाबांची इच्छेप्रमाणे चालू वाढली. त्याच्यानंतर मग सोडून आलं ती कामं करायला दोघीची कामं करता जे मिळते खायचं. शेवटी देव सांगतो माझी कामं कधी करणं. शेवटी देव काम सोड. एक आई होती आई तर ती ना तिला कॅन्सरचा आजार. देवाने मला पुन्हा परत मजबूत दान दिलं. तुम्ही मोठीचं काम करत असताना एक दिवस हातावर लागला तर हाडच सुचलं.
पहिला आजच्या नंतर काम करणार नाही, काम सोडलं. नंतर तिच्या घरी गेली, प्रार्थना केली. तर तिला प्रार्थना केली ना तर बरोबर त्याच ती सांगते की तुम्ही प्रार्थना केल्यावर मला खूप बरोबर आहे. तुम्ही सांगितलं देवाशिवाय दुसरा पर्याय नाही, देव सगळ्यात श्रेष्ठ. तिच्या आई सांगितली तिला जाऊ दे देवाच्या. ठीक आहे प्रार्थना. मग तिच्या आईने सांगितलं की तिचं मन तिच्या मुलीला फक्त एवढं सांग की मम्मी तू जा, मी ते शिकेल एवढं बोल. तिच्या मुलीने असं बोलणं आम्ही शाळेत गेली. दुसऱ्या दिवशी शाळेत गेली की शाळेत पोहोचली तेवढं मी देवाच्या गेली. आणि तिथून मोठे अशी अनेक गोष्टी चालू. नंतर मग सुरुवात केली की नाही आता हे सगळं देवाचंच काम करायचं. आणि सुरुवात करता करता ह्या गोष्टीमध्ये आणि असं करता करता प्रचार सुरुवात मोठं केंद्र झाले. 2 केंद्र झाले. दोन्हीपणा मदत करण्यासाठी ताकद मिळाली, प्रचार मिळाला, सुवार्ता मिळाली. असं करता करता आजपर्यंत इकडे आद्या प्रदूषित इच्छे पुढे काय व्हायचं आहे की पुढे आणखी. तर बघा आई बापाचा आदर्श. पण त्या टायमाला मी आल्यानंतर आई बाबाची सेवा बघितली. भरपूर म्हणजे भरपूर काही परिस्थिती आणि त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळाला. कधी आई आमची सांगायची की तू जो थकून येतो. सांगितलं जेव्हा मी छोटा होता तेव्हा तू झोपलेले का, तू आमच्यासाठी एवढी काळजी घेतली. आज 7 जणांना सांभाळणं साधं सोपं आहे का. आपण एका आईला आणि एका बापाला नाही आपण सांभाळू शकतो. प्रत्येक भावाबहिणी सगळ्या लोकांनी जर एकेकाने एक दिवस जर दिला तर सगळं दिवसात सगळे कुटुंब आनंदित झाले. पण आज समाजामध्ये नाही. पहिलं प्रथम लग्न झाले का सगळे एकमेकाच्या अलग होण्याचा प्रयत्न. आपल्या कुटुंबामध्ये तो विषय बाजूला नाही. कुठल्याही ठिकाणी आपल्या घरामध्ये जर तर आजी किंवा आई कोणी असेल ते आपली आहे. आपलं कर्तव्य त्यांच्यासाठी गरजेचं आहे. इमर्जन्सी तसं काही असलं तरी उचला आणि आपलं फायदा करून तुमच्या घरी तुम्हाला खूप फरक पडेल. अगदी म्हणून आपल्या हेतू आपण जर पैसा पाहिजे चांगल्या कामासाठी, पैशाच्या मागे दुसरं लागायचं नाही तर पैसा चांगल्या कामासाठी पाहिजे. तेव्हा पैसा नाही, तेव्हा तो पैसा गरजेचा नाही. तर नाशवंतासाठी पैसा नाही. मग जर इकडे हर सुविधा जर ते केलं तर माझा प्रश्न तोच आहे की आश्रम. कारण आता अनेक ठिकाणी जातो कधी कधी वाटते अशी गावागावात रस्ते इकडेच आम्ही खायला प्यायला जातो असं पण वाटतं. कारण चांगल्या गोष्टी मिळवायला कठीण झालं. आमच्या समाजामध्ये आई वडिलांमध्ये जे त्यांच्या लोकांना 10 मिनिटं बसायला गेली. आता माझ्याकडे काही लोक येतात ते मला सांगतात की ते मुलं असेल ते बघ ना बरं कशाला आम्ही त्यांना 10वी पर्यंत शिक्षण देऊ पण ते मुलं आमच्याकडे राहू दे. आमची मुलं बाहेर देशात तर बाहेर देशात गेली नाही तुम्ही पाठवलं. बाहेर देशात गेली नाही तुम्ही पाठवले पैशाच्या लालची. मुलं बिघडत नाही, मुलांना बिघडवलंच आहे. बरोबर. आता तिकडे स्थायिक झाले काही आठवण नाही आता आई बापांची. कारण आई बापांचा स्वभाव होता तो त्यांनी कधी घेतला नव्हता. आज अनेक मुलांचं बघत नाही पाहिजे. मुलं शिकायला टाकतात हॉस्टेलला, आई बाप कामाला, फक्त त्यांना पैसे दिसत. मग त्या पोरांचं ना आईचं जे नातं असतं त्या मैत्रीनं मित्रा संगतीलाच असते. त्यांना त्याचं जाणीव नाही. काही महिने त्यांना फार कठीण वाटतात. त्याच्यानंतर मग सोडून जातात. आपल्याकडून नाही काही समाजात अशा गोष्टी घडले. शिक्षण आहे, अनुभव आहे, अनुभव घ्यायचा आहे, अनुभव द्यायचा आहे, अनुभव प्रमाणेचा आहे.
चांगल्या गोष्टीला जर तुम्ही वेळ दिली तर चांगल्या गोष्टी बनत असतात. जर तुम्ही वाईट गोष्टीला वेळ दिली तसं वाईट गोष्टी घडत असतात. लहानपणापासूनच त्यांना शिकवण मिळते. झाडू कसा मारायचा, भांडी. कधी कधी बघा छोटी मुलं खेळतात, कपडे धुतात, इस्त्री करतात, तिथे पण मी बघतो रुमाल व्यवस्थित करतात, हे करतात. बरोबर. तसाच प्रश्न विवाह. पण त्याला लहान असताना जी सवय असते ते नाही, म्हणजे खेळतील, भांडी घासायला, हे ते करायला असं तसं. पण तेव्हा आई वडील त्याला असं मदत नाही करत की नाही पाण्यात नाही यायचं, पाण्यात नाही यायचं. पाण्यात नाही येत म्हणून ते पाण्यामध्ये जात. त्यांना जेव्हा सवय लावली असते ना, आता मी लहानपणापासून मला सवय होती, आईला गरम पाणी करून देणं, थंडीला सारवण पण काढले जाईल. घरामध्ये ती कामं पहिली करायचं, झाडू बिडू मारून घर हे सगळं साफ करून चांगलं तिथं घेऊ. तेव्हा कुठेही परिस्थिती होती. घरात बिना स्वच्छता ठेवायचं एकदम. आई वडील यायच्या अगोदर घरात पाणी गिरी करून एवढी सेवा होती. पण वाढीचं काम अजिबात नाही. केळी पण होते, झेंडे पण होते, येऊन पाणी हे तेवढं खाली होतं माहितीये, आणि सगळ्या इकडच्या जमिनीचे हेच खाली. पण हेच सगळ्यावरती म्हणून स्वतःचे नापासून करणार जे ना कामाचं होतं तेच कामाला. आता मला कामाचं नसं समजत, तो कामाचं नाही, तो काय करणार नाही. आमच्या गावात एक माणूस सांगतो, तुम्हाला असं समजू नका, एवढंच पोरगाच करेल. आणि तसं झालं शेती माझ्यासाठी. असे सगळ्यांना ती देवाची योजना नाही. मीच काय, सगळे लोक पण तेच करू शकतात. पण आपण आपल्या कुटुंबात नीती, दया, शांती, समाजात समजून घेणं ही जास्त करतो. कुटुंब जर चालवायचं असेल तर नफरत पूर्ण झालं, निदा करून नाही आता मी करतो म्हणून माझे इशे झाले पाहिजे, माझं हे केलं पाहिजे. नाही, ते जमिनीच्या हिश्यात असो का कुठल्या गोष्टीचा हिसाब असो, ज्यांनी सेवा केल्यानंतर आई बाबाचं मी केलं असं म्हणून नाही चालत, भाग्य केलं असं समजून चालत. हिश्यामध्ये म्हणजे बरेच समाजामध्ये काय म्हणते का, हिस्से वाढवतात. हिस्से कशाला वाढवतात की मी आई बाबाचं केलं म्हणून मला हिस्सा येऊ. नाही, ते रॉंग आहे. आई बापाची सेवा केल्यानंतर हिस्सेने वाढले. मी सेवा केली, माझा हिस्सा सगळ्यांचा हिस्सा सारखा. मी तर सगळं सोडणार, मी त्याच्यात लक्ष पण नाही. त्याला आपल्याला धनाचा शोध नाही. आपल्याला फक्त सेवा, काम, कार्य, गरीब गरज म्हणताय त्याला मदत करणं विचार काय आहे. पण देव सुद्धा मला असा परिस्थिती देतो ना, मला काही कमी नाही करत. माझा पगार तिकडून देतो. कारण प्रेषित 41 सर्वांचा हृदय जाणारा परमेश्वर आहे. परमेश्वर जर तुमच्या जोडी नाही तर कसल्या गोष्टीची चिंता आहे. आज आपण थोडे 1 वर्षापासून इथे काही पैसे मागतात का, लोक आणूनच देतो ना, नाही, योग्य वेळेलाच देतो. देवाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. म्हणून पैसा, वस्तू, खाणं पिणं, मोज मजा याच्यात कधी लक्ष देऊ नका. मी जेव्हा सेवा करतो ते मला सेवा करायची आहे, त्याची इच्छेनुसार करायचं, त्याचा स्वार्थ द्यायचा नाही. आणि जर तुम्ही तिकडे स्वार्थ ठेवत असेल तर जिंदगीकडे राहणार. आणि देवाची इच्छा असते, आपल्या इच्छेने नाही. तुम्हाला आज पाहिजे, आज नाही गोष्टी मिळणार. 10 वर्ष पण तुला वाढ बघायला लागेल. 10 वर्षाने तुला देईल तर तुझं भविष्यच बदलून. एवढा देव प्रेमळ आहे आणि देव आशीर्वाद. आपलं आपल्या जवळ काही नाही. आपल्या जवळ सगळं आहे ते काय माहितीये, फक्त मोह. आज माझं उद्या पडले तुझं. चांगलं करा, चांगलं करायला बघतो, पण तेवढं मला प्रतिसाद नाही मिळत. जर मला प्रतिसाद मिळाला तर मी अनेक ठिकाणी अनेक कार्य केलं असतं. पहिलं प्रथम माहितीये का, गावागावामध्ये जेवढे गरीब आहेत ना ते पहिले शोधले असते, जेवढे आजारी आहेत तेवढे शोधले असते. पहिला सर्वे तो करेल. जसं आपल्या हातात आहे ना तसं त्यांना मदत करायला सुरुवात केली. नाव नाही सांगायचं कुणी केलं, त्यांनी केलं एवढं आपण करतो. देवाने पाठवले, जे मला देवाने पाठवले जेव्हा औषध चांगलं करायला, बस त्यासाठी मी आले, तर त्याचे आभार मान्य करतो. बाकी प्रदर्शन नाही करावं, प्रदर्शनाची सेवा नाही. तर मला माहिती खूप वाटले करावं, पण ती शेवटी त्याची इच्छा असेल तर राहून काय फायदा होणार नाही.
तरी तिला पहिल्यापासून 9 वाजे 24 मध्ये तिथे शरीर धावणारी पुष्कळ आहे. अशी धावा किती एखादा नंबर आपल्याला नंबर देवापासून मिळायला पाहिजे, दुसऱ्या कोणत्यापासून. म्हणून आपण 24 एक प्रार्थना करूया आपल्या कुटुंबावर परमेश्वराचं साह्य असावं आणि देवाची इच्छेप्रमाणे आपल्या कुटुंबात लक्ष देतावं. आपण परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालावं आणि बाबाचा आदर्श करावा आणि बाबाची इच्छा पूर्ण करता यावं असं म्हणून परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाने एकमेकाला मदत करता यावं, सहाय्य करता यावं. सर्व मंदिर सर्व परिस्थिती बाबूचा आशीर्वाद प्रार्थनेशी करतो. हालेलुया.